नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता तिसरी आणि आपला विषय आहे परिसर अभ्यास। परिसर अभ्यास या विषयामध्ये आपण आपल्या परिसराचा अभ्यास करत असताना त्यामध्ये परिसरामध्ये जे काही आहे, मग त्यामध्ये निसर्ग आहे, याशिवाय पृथ्वीवर जे 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 आहे त्या सर्वांचा अभ्यास, सजीव निर्जीव त्या सर्वांचा अभ्यास आपण परिसर अभ्यास यामध्ये करत आहोत। आता आजच्या या विषयामध्ये आपल्याला एक वेगळा भाग घ्यायचा आहे आणि त्या घटकाचं नाव आहे काळाची समज। आपल्याला माहिती आहे की काळ जो असतो, हा जो काळ आहे, हा काळ आपण याचं मोजमाप करत असतो। आता मोजमाप करत असताना त्याची जी काही साधनं आहेत ती अनेक साधनं आहेत। आता या काळाची जी साधनं आहेत ती कोणकोणती आहेत आणि काळ कशा पद्धतीने मोजला जातो याबाबत आपण माहिती घेणार आहोत। घटक पाचवा, काळाची समज। आता आज आपण विचार जर केला तर आज आपल्याला काळानुसारच चालावं लागतं। प्रत्येक क्रिया ही काळानुसार होत असते, प्रत्येक क्रिया ही काळानुसारच होत असते। आणि हा जो काळ आहे, या काळामध्ये काही क्रिया या घडून गेलेल्या असतात, काही क्रिया घडणार असतात आणि काही क्रिया घडत असतात। अशा पद्धतीने आपण या काळांचा विचार करत आहोत। मग यामध्ये काही काही शब्द असे आहेत, आज आहे, उद्या आहे, काल आहे। हे जे तीन शब्द जे आहेत, हे तीन शब्द आपल्या काळाची माहिती देत असतात। आता आता आज जो शब्द आहे, आज जर शब्द आपण विचारात घेतला तर आज हा शब्द आपल्याला वर्तमान काळाची माहिती देतो। मग आता उद्या यामध्ये जसं आज सोमवार आहे, आज मंगळवार आहे, आज बुधवार आहे, म्हणजे अशा पद्धतीने आज हा शब्द आपण वापरत असतो। किंवा आज मी शाळेत जाणार आहे, की आज मी शाळेत चाललो आहे, हे जे शब्द आहेत या ठिकाणी वर्तमान काळाची माहिती देत असतात, म्हणजे ती क्रिया चालू आहे। याशिवाय आणखी काही वाक्य आहेत, आज माझा वाढदिवस आहे, म्हणजे आज हा शब्द या ठिकाणी क्रिया चालू आहे, म्हणजेच आज माझा वाढदिवस आहे। हे जे वाक्य आहे, हे वाक्य सुद्धा आपल्याला वर्तमान काळाची जाणीव करून देत असतं, म्हणजे त्या ठिकाणी जी काही क्रिया आहे ती क्रिया चालू आहे असं त्या ठिकाणी आपल्याला माहीत होतं। आता दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे उद्या। आता उद्याचा जो भाग आहे, जसं उद्या मंगळवार आहे, उद्या बुधवार आहे, ते उद्या पाहुणे येणार आहेत, उद्या आम्ही गावाला जाणार आहोत, असे अनेक वाक्य या उद्या या शब्दावर आपण करू शकतो। कारण उद्या हा येणार असतो, उद्या हा येणार असतो आणि म्हणून येणारा भाग, येणारा काळ हा भविष्य काळ आपण म्हणत असतो। कारण त्या ठिकाणी ती क्रिया घडणार असते आणि म्हणून तो उद्या हा शब्द भविष्य काळामध्ये जातो। उद्या माझा वाढदिवस आहे, वाढदिवस कधी आहे? उद्या आहे। ही जी क्रिया आहे, ही क्रिया काय होणार आहे? उद्याची क्रिया ही घडणार आहे आणि म्हणूनच इथे
उद्या हा शब्द जो आहे तो भविष्यकाळाशी संबंधित आहे. त्यानंतर तिसरा शब्द आहे या ठिकाणी, तिसरा तो म्हणजे काल. काल काल रविवार होता, काल शनिवार होता, काल आम्ही शाळेत गेलो होतो, काल आमच्याकडे पाहुणे आले होते. म्हणजे इथे ही जी क्रिया आहे ही क्रिया घडून गेलेली आहे. म्हणजे काल हा जो शब्द आहे हा काल शब्द आपल्याला भूतकाळाची जाणीव करून देत असतो. आणि म्हणून जसं काल माझा वाढदिवस होता, कारण क्रिया होऊन गेलेली आहे, क्रिया होऊन गेलेली आहे काल हा शब्दामध्ये. म्हणून काल हा जो शब्द आहे हा शब्द आपल्याला भूतकाळाची जाणीव करून देत असतो. आता इथे आपण अनेक प्रकारची वाक्य या काल या शब्दावरून घेत असतो. म्हणजे भूतकाळाची वाक्य आपण तयार करू शकतो. म्हणजे एकंदरीत आज आपण या ठिकाणी 3 शब्दाचा विचार केला आताच, की आज, उद्या आणि काल. हे जे 3 शब्द आहेत हे 3 शब्द प्रमुख शब्द आहेत की जे 3 काळाची माहिती देत असतात. जसं वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या 3 काळांची माहिती देण्याचं काम या 3 शब्दांनी केलेले आज, उद्या आणि काल. म्हणजेच हा जो काळ आहे हा काळ समजण्यासाठी आपल्याला कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिकेचा सुद्धा उपयोग होत असतो. आपलं शाळेचं वेळापत्रक सुद्धा असंच आहे की ज्या वेळापत्रकाचा उपयोग आपण या कॅलेंडर आणि दिनदर्शिकेसाठी करत असतो. कारण आपल्याला शाळेच्या वेळापत्रकामध्ये जे काही तासिका असतात, मग आजच्या तासिका कोणत्या, आताची तासिका कोणती, उद्याच्या तासिका कोणत्या कोणत्या, 5वी तासिका कोणती, हे सगळं त्या आपल्या वेळापत्रकामध्ये असतं. परंतु त्यावरून आपल्याला असा बोध होतो की इथे सुद्धा या ठिकाणी काळाचं मोजमाप केलेलं आहे. कारण त्या ठिकाणी प्रत्येक तासिका किती मिनिटाची आहे अशा प्रकारचं मोजमाप सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. आता दिनदर्शिका जर पाहिली आपण तर या दिनदर्शिकेमध्ये वार आहेत, महिने आहेत, तारीख आहे, त्याबरोबर सण आहेत आणि आणखीन इतर सुद्धा काही बाबी आहेत की ज्या काळाशी संबंधित आहेत. आणि म्हणून आपण आपल्याला जो काही काळ आहे या काळानुसारच चालावं लागतं आणि प्रत्येक क्रिया ही काळानुसारच होत असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथे तुमच्या समोर हे एक दिनदर्शिका आहे काल निर्णयाची. आता या दिनदर्शिकेमध्ये सुद्धा जर आपण विचार जर केला पाहिलं तर ह्या बाजूला संपूर्ण हे वार आहेत आणि इथून आपला 1 तारीख इथून सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी ही 31 तारीख इथे शेवट झालेला आहे, तो महिना संपला. प्रत्येक दिवशी तारीख ही आपल्याला बदललेली दिसून येते. जसं या कॅलेंडरमध्ये जसं गुरुवार 1 तारीख आहे, शुक्रवार 2 आहे, शनिवार 3 आहे, परंतु रविवार 4 आहे, सोमवार 5 आहे, मंगळवार 6 आहे आणि बुधवार 7 आहे. अशा प्रकारे प्रत्येक वारामध्ये वाराची तारीख बदललेली आहे. आणि पुन्हा 7 दिवसानंतर पुन्हा जेव्हा तो वार येतो, समजा गुरुवार तारीख 1 होती, पुन्हा 7 दिवसानंतर त्याच्या पुढच्या गुरुवारी मात्र तारीख किती असेल, 8 असेल. म्हणजे हे सगळं क्रमानुसार येत असतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या गुरुवारी 15. म्हणजे अशा पद्धतीने दररोज ज्या काही तारखा आहेत त्या तारखांचं गणन हे वाढतं वाढतं होत असतं आणि ते या कॅलेंडरमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय. आता या कॅलेंडरमध्ये वार आहेत, तारीख आहे, इथे महिना जानेवारी दिला आहे म्हणजे पहिला महिना आहे. आणि याशिवाय आणखी याच्यामध्ये हा जो हे इंग्रजी महिने आहेत, परंतु आणखी मराठी महिन्यांचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये या कॅलेंडरमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर इथे जे काही सण समारंभ असतात, समजा इथे 14 जानेवारी आहे, तर इथे 14 जानेवारीला इथे जो काही सण आहे तो इथे आलेला नाही, परंतु इथे 15 जानेवारीला मात्र इकडे सण आलेला आहे. नंतर इकडे 26 जानेवारीला सुद्धा आपला राष्ट्रीय सण आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी ही काळाची मांडणी, काळाची विभागणी ही झालेली आहे आणि आपल्याला
आज काय आहे, उद्या काय आहे आणि काल काय होतं याची माहिती सुद्धा या कॅलेंडरच्या आधारे सुद्धा आपल्याला म्हणजे दिनदर्शिकेच्या आधारे सुद्धा आपल्याला मिळत असते. आता इकडे आणखीन काही उपयोग सांगितला की कॅलेंडरचा उपयोग कशासाठी केला जातो. कॅलेंडरचा उपयोग आपल्याला माहिती आहे. कॅलेंडरचा उपयोग वार, महिना आणि तारीख यासाठी तर होतच असतो. आपल्याला काही आपली दिनदर्शिका असते, रोजचा उपक्रम काय काय आहे तो सुद्धा आपल्याला या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्याला तो करता येतो. आपल्याला किती वाजता जायला पाहिजे, कोणत्या दिवशी कुठे जायला पाहिजे, आपल्याला कोणतं काम करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला या कॅलेंडरवर आपण त्याची नोंद करू शकतो. म्हणजे एकंदरीत कॅलेंडरचा उपयोग दिवस, वर्षे आणि वार मोजण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे, कॅलेंडर हे किती महिन्यासाठी असतं. आता कॅलेंडरचं ते एक ठरलेलं जे आपलं पृथ्वीचं जे काही गणित आहे की पृथ्वी 365 दिवसामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी एक वर्ष पूर्ण होत असतं. मग ह्या एक वर्षाची जी काही दिवस आहेत ते 365 दिवस आणि आपण त्या ठिकाणी महिन्यांचा जर उल्लेख केला तर त्या ठिकाणी एकूण 12 महिने अशा पद्धतीने हे कॅलेंडर असतं. म्हणजे एकंदरीत 12 महिन्यासाठी या कॅलेंडरचा उपयोग केला जातो. नंतर कॅलेंडरमध्ये आणखी कोणकोणत्या नोंदी असतात तर सण, उत्सव, अमावस्या, पौर्णिमा ह्या सगळ्या नोंदी कॅलेंडरमध्ये केलेल्या आहेत. हे आपण प्रत्यक्ष कॅलेंडर पाहू शकता. त्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे, कोणत्या महिन्यात कोणत्या दिवशी काय आहे हे आपण सुद्धा पाहू शकतो. इथे सुद्धा एक कॅलेंडरचं चित्र दाखवले GIF आहे, बघू शकता आपण. आपली दिनदर्शिका बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 3 महिने या कॅलेंडरमध्ये येत असतात. जानेवारी म्हणजे अशा पद्धतीने हे आपलं कॅलेंडर ही दिनदर्शिका आहे. आता यामध्ये हा जो काळ आहे, इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना काळाचा अभ्यास हा फार महत्त्वाचा असतो. इथे आपल्याकडे इमारतीचा पाया, नंतर इतर जे काही खोदकाम असतं, खोदकाम करते काही आपल्याला वस्तूसुद्धा या सापडत असतात. मग त्यामध्ये नाणी, मूर्ती, भांडी, खापराचे तुकडे यावरून आपण त्या वस्तू कोणत्या काळातील आहे हे आपल्याला समजतं. आणि अशा वस्तूंचा शोध घेण्याचं काम हे पुरातत्व विभागामार्फत सुद्धा केलं जातं. आता आपण एक विचार करूया की जसं आपल्याकडे वर्तमानपत्र येत असतात, त्यामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या असतात. महत्त्वाची बातमी असते, नंतर ती बातमी आपण विसरतो. त्यावेळी आजचं वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी काय होतं ते जुनं होत असतं. म्हणजेच जुनी वर्तमानपत्रे आपल्याला उद्याचा इतिहास सांगत असतात आणि म्हणून इतिहास हे त्याचं एक साधन सुद्धा आहे. म्हणजे एकंदरीत हे जे वर्तमानपत्र आहे, हे वर्तमानपत्र बघा किती आपल्याला बातम्या सांगतं. परंतु आज जी बातमी सांगितली जाते वर्तमानपत्रात ती उद्या, आजची महत्त्वाची बातमी उद्यानंतर ती आपण विसरत असतो. म्हणजे एकंदरीत ती बातमी जुनी होत असते आणि जुन्या बातम्या आपण काय तेवढ्याशा वाचत नाहीये. परंतु एखाद्या वेळेला मात्र आपल्याला अमुक दिवशी काय घडलेलं आहे मग हे आपल्याला शोधण्यासाठी, हे पाहण्यासाठी आपल्याला शेवटी वर्तमानपत्र पाहावं लागतं. मग हे पाहण्याचं काम, आणि खूप वर्ष जर झालेली असेल तर ही अशी जी वर्तमानपत्र असतात ती इतिहास जमा झालेली असतात. आणि मग ती इतिहास म्हणजे फार जुनी झालेली असतात आणि इतिहास मात्र हे एक आपलं त्या ठिकाणी महत्त्वाचं साधन असतं. इथे सुद्धा बघा ही काही नाणी दिसत आहेत आणि अतिशय जुनी नाणी आहेत. या नाण्यांवरती त्या काळामध्ये जे काही लिहिलेलं आहे हे यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर ही एक मूर्ती सुद्धा आहे. ती कुठल्या काळातली आहे हे त्या मूर्तीचं निरीक्षण पुरातत्व विभागामार्फत केलं जातं आणि त्यावरून ती माहिती मिळत असते. नंतर अशा प्रकारच्या गुहा सुद्धा आहेत, जुन्या काळातल्या गुहा. जसं इकडे वेरूळ अजिंठ्याच्या गुहा कशा आहेत, जुन्या गुहा आहेत. तशा अनेक प्रकारच्या गुहा आहेत की त्या सुद्धा त्या त्या काळातील माहिती आपल्याला सांगत असतात, देत असतात. कारण त्याचा एक इतिहास आहे आणि इतिहासामध्ये त्या सगळ्या नोंदी केलेल्या असतात. म्हणजे एकंदरीत ही वास्तू कोणत्या काळातील आहे
हे आपल्याला या ठिकाणी माहीत होत असतं. आणि त्यासाठी आपला पुरातत्व विभाग जो आहे, त्या पुरातत्व विभागामार्फत ही सगळी कामं होत असतात. त्यानंतर आता आणखी ही जी काळ आहे, ह्या काळ मोजण्यासाठी काही साधनं सुद्धा आहेत. आता काळ मोजण्याची जी काही साधनं आहेत त्यामध्ये जर आपण विचार केला तर आपलं घड्याळ असतं बघा. घड्याळामध्ये 3 काटे आहेत. एक सेकंद काटा पातळ असतो, लांब लांब. एक मिनिट काटा असतो, त्याच्यापेक्षा छोटा असतो. आणि एक तास काटा त्याच्यापेक्षाही छोटा असतो. म्हणजे घड्याळामध्ये 3 काटे जे आहेत त्यामध्ये सर्वात लांबडा आणि पातळ असा तो सेकंद. त्याच्यापेक्षा जो शॉर्ट असतो, जो आखूड असतो तो मिनिट, आणि त्याच्यापेक्षाही आखूड असतो तो तास काटा. आणि अशा पद्धतीने हे घड्याळ आपल्याला वेळ सांगत असतं. नंतर दिवस, रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष अशा साधनांद्वारे सुद्धा आपला जो काळ आहे हा काळ मोजला जातो. मग त्यासाठी अनेक प्रकारची साधनं वापरली जातात. जी काही साधनं आहेत ही अनेक प्रकारची साधनं सुद्धा आपल्याला वापरली जातात. जसं एखादं जे काही साधन असतं त्या साधनामध्ये इथे एक शब्द आहे तो आपण इथे टाकतोय, वापरली जातात. म्हणजे हा जो शब्द आहे तो इथे दुरुस्त जर केला आपण तर इथे वापरली, आणि इथे एक शब्द हा चुकीचा आलेला आहे, इथे थोडा करेक्शन आपण करूया. तर अशा पद्धतीने अनेक प्रकारची साधनं ही वापरली जातात. त्यामध्ये घटिका पात्र आहे, वाळूचं घड्याळ आहे, दिनदर्शिका आहे. आता युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग केला जात असे. 2 लाकडी चौकटी एकमेकांना जोडलेली काचेची भांडी बसवलेली असतात. वरच्या भांड्यातील वाळू दुसऱ्या भांड्यात जाईल अशा प्रकारची रचना केली असते, आणि सर्व वाळू भांड्यात पडल्यानंतर पुन्हा ते उलटे केले जाते, आणि अशा तऱ्हेने 1 तास मोजला जातो. हीच घड्याळे पुढे भारतामध्ये सुद्धा आलेली आहेत असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. तर हे जे घटिका पात्र म्हणतात त्याने सुद्धा वेळ मोजली जाते. इथे तुमच्या समोर हे चित्र दाखवले बघा, वाळूचं घड्याळ. ही वाळू कशी त्याच्यातून पडते, आणि हे वरची वाळू संपली की पूर्ण हे पात्र भरलं खालचं की समजायचा 1 तास झाला. तर अशा पद्धतीने हे तास मोजले जातात. आता हे जे घड्याळ आहे ह्या घड्याळाचा शोध कोणी लावला आणि केव्हा लावला? घड्याळाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, यांत्रिक घड्याळाचा शोध चीनच्या हिंग व लिंगसन या संशोधकांनी सन 1725 मध्ये लावलेला आहे. तर लंबकाच्या घड्याळाचा शोध नेदरलँडच्या ख्रिश्चन ह्युजेसने 1656 मध्ये लावला. तापमानाच्या साह्याने स्प्रिंगवर चालणारे अचूक घड्याळ 1671 मध्ये हॅरिसन या संशोधकांनी तयार केलेले. आणि 1462 मध्ये इटलीचा बार्थोलोम मॅनफ्रेडीने घड्याळाचा शोध लावल्याची नोंद आहे. त्यामध्ये गिअर चक्राचा वापर केला गेला होता. तर अशा प्रकारे या घड्याळाचा शोध कोणी आणि केव्हा लावला या संदर्भात ही एक माहिती होती. आता यांत्रिक आणि लंबकाच्या घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी वाळूचं घड्याळ आणि घटिका पात्र ही उपकरणं वेळ ठरवण्यासाठी वापरली जात होती. भारतामध्ये तर वाळूचं घड्याळ आणि घटिका पात्रांचाच प्रामुख्याने उपयोग केला जात होता. 17व्या शतकापर्यंत भारतात ही पद्धत रूढ होती. ख्रिस्तपूर्व 5 ते 100 वर्ष बाबिलोनियन आणि इजिप्शियन हे लोक त्या काळी माहीत असलेल्या ताऱ्यांच्या स्थितीचे निरीक्षण करून वेळ ठरवित असत. शिवाय ते लोक वेळ ठरवण्यासाठी सावलीच्या घड्याळाचा वापर करीत असत. आपण सुद्धा या सावलीच्या घड्याळाचा वापर
करू शकतो कधी कधी आपल्याकडे घड्याळ जर नसेल. आणि जर समजा आपण भर उन्हामध्ये जर आपण जात असाल, समजा आपण चाललो आणि आपली सावली आपल्या पायाखाली जर आली, तर त्यावेळेला आपण समजू शकतो की दुपारचे 12 वाजले, कारण मध्यान्ह झालेली आहे, दुपारचे 12 वाजलेले आहेत. अशा प्रकारे हे एक भाग इथे येऊ शकतो. आणि सकाळच्या वेळेला सुद्धा आपली सावली लांबट असते, संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आपली सावली लांबट असते. एवढंच काय, तर या सावलीच्या आधारे मला वाटतं पूर्वी तर असं जी काही सावली आहे, एखाद्या समजा घर असेल, त्या घराची सावलीला खुणा करून ठेवायच्या, की समजा शाळेची वेळ दुपारची जर शाळा असेल, दुपारी 2:30 वाजता शाळा भरणार आहे, मग 2:30 वाजता ती सावली कोणत्या ठिकाणी जाते अशा प्रकारची खूण जर करून ठेवली, दुसऱ्या दिवशी जर तशाच प्रकारची खूण करून ठेवली, म्हणजे त्या खुणीवर जर सावली आली, ती समजायची शाळेची वेळ झाली. तर अशा पद्धतीने सुद्धा वेळ मोजला जातो. नंतर सकाळी सुद्धा 8 किती वाजता, 8 वाजले म्हणजे ती सावली कुठपर्यंत आलेली आहे याचा जर आपण अंदाज जरी बांधला, तरी आपल्याला सावलीवरून आपल्याला वेळेचा अंदाज येऊ शकतो. इथे तुमच्या समोर एक घड्याळ आहे. हे बघा, या घड्याळामध्ये मात्र 2च काटे आहेत. मग आपण 3 काटे पाहिलेले, पण आता हल्ली जे इलेक्ट्रॉनिक जी घड्याळ आहेत सेलवरची, याच्यामध्ये मात्र भिंतीला, याच्यामध्ये काही घड्याळामध्ये 2-2च काटे आहेत, काही घड्याळामध्ये 3 काटे असतात. आता हे आहे घटिका पात्र. आता या घटिका पात्रामध्ये काय असतं, की ते एक भांडं असतं गोल असं, आणि त्या भांड्यामध्ये जसं बघा, हे जे भांडं आहे, ह्या भांड्यामध्ये काय आहे, इथे पूर्ण पाणी आहे. या भांड्यात काय आहे, हा भाग संपूर्ण पाण्याचा आहे. आणि या पाण्यामध्ये ही काय आहे, वाटी. या वाटीला इथे काय आहे, छिद्र आहे बारीकसं. ही वाटी त्या पाण्यावर तरंगते. हळूहळू हळूहळू काय होतं, या छिद्रातून ते पाणी असं या वाटीमध्ये येते, ही वाटी भरून जाते. आता वाटी जेव्हा भरून जाते पाण्याने, तेव्हा मग समजायचं की 1 तास झाला. 1 तास झाला. कारण कारण त्या वाटीचं छिद्रच असं आहे की 1 तासामध्ये ती वाटी हळूहळू भरते. अशा प्रकारचं हे घटिका पात्र आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आता काही प्रश्न आहेत इथे. प्रश्न आहे की रिकाम्या जागी योग्य उत्तर सांगायचे. जसं काळ मोजणारी टिंबटिंब साधने आहेत. काळ मोजणारी साधनं काय आहेत ते इथे दिलेलं आहे. घड्याळ का डब्बा, तर इथे दिले घड्याळ. पुरातत्व काळात घटिका पात्र व टिंबटिंब घड्याळ वापरत, लोखंडाचे की वाळूचे, तर त्याचं उत्तर अपेक्षित आहे वाळूचे. त्यानंतर वाळूचे घड्याळ टिंबटिंबमध्ये वापरले जात होते. भारत का चीन, यामध्ये भारतामध्ये. तर असंही इथे आहे. नंतर लहानपणाच्या संदर्भामध्ये काही आपण विचार जर केला, लहानपण ते 20 वर्षाचा काळ हा जो घटनाक्रम आहे, यामध्ये काल जसं भूतकाळ, आज वर्तमान काळ आणि उद्या भविष्यकाळ, हे आपण पाहिले. आता इथे 3 भाग दिलेत. मी लहानपणी असा होतो, मी सध्या असा आहे, आणि मी 20 वर्षानंतर असा असेल. हे 3 भाग आहेत. आता यामध्ये मी लहानपणी एकदम असा होतो, सध्या असा आहे, आणि 20 वर्षानंतर असा असेल. आपण जर आपल्या स्वतःचं निरीक्षण जर केलं, तर यामध्ये आपण लहानपणी कसा होतो, आज तुम्ही ज्या 4थीच्या वर्गामध्ये आहात तेव्हा आता कसे आहात, आणि आणखीन 20 वर्षामध्ये तुमच्यामध्ये किती बदल झालेला असेल, यामध्ये हा जो घटनाक्रम आहे, तो काल, आज आणि उद्याचा भविष्यकाळ दाखवत असतो. आता इथे आपण तुम्हाला एक माहिती आहे का, जसं मगाशी ती काही भाग दाखवला की 14व्या शतकात युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला. यात एका लाकडी चौकटीत एकमेकांना जोडलेली काची 2 भांडी होती, ती आपण पाहिली. त्या भांड्यांना एका भांड्यातील वाळू दुसऱ्या भांड्यात जाऊ शकेल अशी छिद्र होती. एका भांड्यात बारीक कोरडी वाळू घालून त्या भांड्याच्या छिद्रावाटे ती सर्व वाळू 1 तासात खालच्या भांड्यात पडते, अशी रचना केलेली असते.
आणि सर्व वाळू खालच्या भांड्यात पडल्यानंतर लगेच घड्याळ उलटे केले जाते. अशा तऱ्हेने 1 तासाचा कालखंड मोजण्यात येतो आणि ही घड्याळे भारतामध्ये वापरली जात होती. याचं चित्र मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे. याशिवाय आपण काय शिकलो? व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग पाहिलेत. आता थोड्या वेळापूर्वी किंवा नंतर असे शब्द आपण वापरतो, कळत न कळत काळ मोजतो. आता काळ समजण्यासाठी घड्याळ आहे, दिनदर्शिका आहे, शाळेचं वेळापत्रक आहे, या सगळ्या साधनांचा उपयोग होत असतो. काळाचं विभाजन करताना आपल्याला सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष अशा प्रकारचे सुद्धा भाग केले जातात. आणि याशिवाय जुन्या वस्तू किंवा इमारती, नाणी, मूर्ती, खापराचे तुकडे किंवा परिसरातील ऐतिहासिक वास्तूमुळे काळाची समज येते. गावचा परिसर, गावच्या किंवा परिसराचा इतिहास समजण्यासाठी त्याची मदत होत असते. तर अशा प्रकारे आपण या भागामध्ये काळाची समज म्हणजे काळ कशा पद्धतीने मोजला जातो याबाबतची बरीचशी माहिती आपण घेतलेली आहे. कारण हा जो काळ आहे, या काळामध्ये आपल्याला जुनं आणि नवीन काय आहे हे सुद्धा समजतं. जुन्या काळी काय होतं आणि आताच्या काळी काय आहे आणि पुढच्या काळी काय होऊ शकतं याची माहिती सुद्धा आपल्याला काळाची समज या पाठामध्ये मिळालेली आहे. इथे काही तुम्हाला प्रश्न दिले पुन्हा. या प्रश्नांची उत्तरं सांगायची. उद्या असणारी तारीख कोणत्या काळाची असेल? घटिका पात्राचा उपयोग कशासाठी केला जातो? काळांची नावे सांगा आणि वर्तमान काळाची वाक्य सांगा. याशिवाय आणखी तुम्ही भूतकाळाची वाक्य सांगा, भविष्यकाळाची वाक्य सांगा. आणि या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.